आपण इथं हळद आणि मीठ लावून घेतलेले आहे आणि आता थोड्या वेळासाठी असंच ठेवून द्यायचं आपल्याला. तर मरळ माशीची आपण इथं फिश करी बनवणार आहोत. या आपण स्वच्छ धुवून याला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. तर याला आता मसाला भाजपर्यंत आपण असंच ठेवून देऊया. तर इथं मसाला भाजण्यासाठी मी इथं कांदा घेतला चिरून, बारीक चिरून असा ताजा मसाला भाजूनच आपण इथं करणार आहोत. साठवणीचा मसाला असेल तरी सुद्धा छान होतो. तर आता कांदा चांगला भाजून घेऊ. थोडीशी अद्रक घेतली आपण इथं साल काढून बारीक करून. लसूण घेतलेलं आहे. अद्रक आणि लसूण सुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं. आता इथं खसखस, धने आणि जिरे घेतले तर 1 चम्मच थोडंसं भाजून घेऊया. आता याला थंड झाल्यावर आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर याला थंड होऊ देऊ. एका ताटामध्ये काढून घेऊ. थंड होण्यासाठी असा पसरवून मोठ्या ताटामध्ये ठेवायचा आणि 5 मिनिट जर आपण याला फॅन खाली ठेवलं तर लगेच थंड होतं. लगेच वाटून घ्यायचं. जर घाई असेल तर असं करायचं, किंवा मग आपण असं याला ठेवू शकतो. कुठेही ठेवला तरी थंड होतं पटकन पसरत ताटामध्ये. आता थंड झाल्याच्या नंतर याचं वाटण तयार करून घेऊ आपण. तर कोथिंबीर घेतली, स्वच्छ निवडून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कोथिंबीर देखील आपल्याला वाटणामध्ये घालायची आहे. एवढी कोथिंबीर घेतलेली आहे.